मित्रांनो, होळीच्या रात्री जळणाऱ्या त्या प्रचंड आगीकडे पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपण दरवर्षी ही आग का पेटवतो? वरवर पाहता हा रंगांचा आणि आनंदाचा सण वाटतो, पण या सणाच्या मुळाशी एक असा भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणारा इतिहास दडलाय, जिथे एका क्रूर बाताने आपल्याच पोटच्या मुलाला जिवंत जाळण्याचा कट रचला होता. कोण होता तो बाप आणि त्या भयानक आगीत त्या रात्री नेमकं काय घडलं? चला, आज जाणून घेऊया होळीची ती खरी, थरारक आणि रक्तानं लिहिलेली कथा, जी प्रत्येक हिंदूला माहीत असायलाच हवी. स्वागत आहे मंडळी कथा विश्वमध्ये. इथे तुम्हाला ऐकायला मिळतील सत्य, गूढ आणि जीवन बदलणाऱ्या पौराणिक कथा. हजारो वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पृथ्वीवर हिरण्यकश्यपू नावाच्या एका अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षसाचं राज्य होतं. कठोर तपस्या करून त्याने ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळवलं होतं. ना तो दिवसा मरेल, ना रात्री, ना घरात मरेल, ना बाहेर, ना शस्त्राने, ना अस्त्राने, ना माणसाकडून, ना प्राण्याकडून. या वरदानामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. त्याचा अहंकार इतका वाढला की त्याने संपूर्ण जगात एकच नियम लागू केला: इथून पुढे कोणीही देवाची पूजा करणार नाही. जो कोणी पूजा करेल तो फक्त माझीच करेल. संपूर्ण जग हिरण्यकश्यपूला घाबरून त्याची पूजा करत होतं. पण त्याच्या स्वतःच्याच घरात बंड पुकारलं गेलं. त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद हा भगवान श्री विष्णूंचा, नारायणाचा परमभक्त निघाला. हिरण्यकश्यपूनं त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादाच्या मुखातून नारायण हे नाव काही केल्या जात नव्हतं. रागाने आंधळे झालेल्या त्या बापाने स्वतःच्याच मुलाला मारण्याचे आदेश दिले. प्रल्हादाला कड्यावरून ढकलून देण्यात आलं. जंगली हत्तींच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न झाला. विषारी सापांच्या खड्ड्यात फेकलं गेलं. पण आश्चर्य, प्रत्येक वेळी भगवान विष्णूच्या एका अदृश्य ढालेने प्रल्हादाचे प्राण वाचवले. जेव्हा सगळे उपाय थकले, तेव्हा हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिका हिला बोलावलं. होलिका ही एक मायावी राक्षसी होती. तिच्याकडे एक जादुई वस्त्र होतं, जे अंगावर पांघरले की साक्षात अग्निदेवही तिला जाळू शकत नव्हते. राजाने एक भयंकर आणि निर्दयी कट रचला. राजवाड्याच्या मध्यभागी एक मोठी चिता रचण्यात आली. ठरल्याप्रमाणे होलिका ते जादुई वस्त्र पांघरून त्या चितेवर बसली आणि तिने लहानग्या प्रल्हादाला जबरदस्तीने आपल्या मांडीवर पकडून ठेवलं. संपूर्ण नगर हा थरार पाहत होतं. चितेला आग लावली गेली. आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. सर्वांना वाटलं की आज प्रल्हादाचा अंत निश्चित आहे. पण प्रल्हाद मात्र डोळे मिटून अत्यंत शांतपणे ओम नमो नारायणचा जप करत होता. आणि तिथेच तो महाचमत्कार घडला. प्रल्हादाच्या भक्तीच्या शक्तीने अचानक एक प्रचंड जोरदार वारा सुटला. त्या वाऱ्याच्या वेगाने होलिकेच्या अंगावरचं ते जादुई वस्त्र उडालं आणि थेट प्रल्हादाच्या अंगावर जाऊन पडलं. होलिकेने किंकाळ्या फोडल्या, पण काहीही उपयोग झाला नाही. ज्या आगीत ती प्रल्हादाला जाळणार होती, त्याच आगीत होलिका जळून भस्मसात झाली आणि भगवान विष्णूचा परमभक्त प्रल्हाद त्या भयंकर आगीतून हसत हसत सुखरूप बाहेर आला. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाही, तर हा एक जिवंत संदेश आहे. होलिका हे प्रतीक आहे आपल्या मनातील वाईट विचारांचं, अहंकाराचं आणि द्वेषाचं. तर प्रल्हाद प्रतीक आहे शुद्ध भक्तीचं आणि सत्याचं. शत्रू कितीही मोठा असू दे, त्याच्याकडे कितीही शक्ती आणि वरदानं असू देत, पण जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर तुमचा विजय निश्चित आहे. याच वाईट प्रवृत्तीच्या नाशाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करतो, ज्याला आपण धुलीवंदन म्हणतो. यंदाच्या होळीला तुमच्यातील कोणत्या वाईट सवयीची होळी तुम्ही करणार आहात, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हिंदू धर्मातील अशाच महान आणि थरारक कथा पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जय श्री विष्णू. होळीच्या हार्दिक शुभेच्छा.